सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित यांचे मार्फत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी 20,000 पासून 1,00,000पर्यंत थेट कर्ज योजना म्हणजेच कर्ज मिळू शकते। यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही प्रक्रिया कशी असणार, कागदपत्रे कोणती, कसे मिळणार, कार्यपद्धती कशी असणार, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओमधली माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा। तसेच सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला आता जॉईन व्हा। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत थेट कर्ज योजना सुरू केली असून तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजेच तुमच्या बँकेचा जर समजा सिबिल खराब असेल किंवा बँक तुम्हाला कर्ज देत नसेल किंवा बँकेमध्ये तुमची ओळख नसेल, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला थेट कर्ज योजना 1,00,000पर्यंत मिळू शकते। मग ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। यामध्ये इथं वरती तुम्हाला मुखपृष्ठ आमच्याबद्दल लोकसेवा हक्क अधिनियम योजना निविदा GR नागरिक गॅलरी करिअर सूचना महाप्रती संपर्क ही सर्व टॅब तुम्हाला दिसेल। तर तुम्हाला इथं योजना या टॅब वर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथं दोन पर्याय दिसेल, तसं राज्य योजना आणि केंद्रीय योजना। तर तुम्हाला राज्य योजनामध्ये यायचं आहे। राज्य योजनामध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला थेट जे काही थेट कर्ज योजना आहे या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे। थेट कर्ज योजना यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो म्हणजेच नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला थेट कर्ज योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळू शकते। आता जसं की थेट कर्ज योजना राबवताना अंमलबजावणीची कार्यपद्धती म्हणजे आपल्याला थेट कर्ज योजना कशा प्रकारे मिळणार आहेत आणि याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे ते बघूया। महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात। यामध्ये विशेष घटक योजना येत असून या योजनेअंतर्गत 1,00,000पर्यंतचे कर्ज आपल्याला महामंडळामार्फत मंजूर केले जाते। बघा मित्रांनो, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात। त्या योजनेपैकी थेट कर्ज योजना ही असून या योजनेअंतर्गत 1,00,000पर्यंतचे कर्ज तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मिळू शकते। मग यामध्ये महामंडळ जे आहे ते 85,000 रुपये अनुदान देतं आणि त्यातलं 10,000 तसेच अर्जदाराचा सहभाग हा 5,000 असतो। सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षापर्यंत करायची आहे। आता तुम्हाला जर 1,00,000पर्यंतचे कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला हे कर्ज 3 वर्षामध्ये मासिक म्हणजेच दरमहा हप्त्यानुसार तुम्हाला फेडायचे आहे। किती वर्ष? 3 वर्षासाठी तुम्हाला। आणि याचा व्याजदर किती असणार आहे तर 4% व्याजदर असणार आहे। मित्रांनो परत एकदा मी सांगतो, हे 1,00,000पर्यंत जर कर्ज तुम्हाला मंजूर झालं तर तुम्हाला ते समान मासिक हप्त्यामध्ये तुम्हाला म्हणजे दरमहा तुम्हाला हप्ता द्यावा लागणार आहे। त्या दरमहा हप्त्यात तुम्हाला 3 वर्षामध्ये हे कर्ज फेडायचे आहे आणि या कर्जाचा व्याजदर किती आहे तर 4% आहे। मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी, कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्यासाठी ही थेट कर्ज योजनेची कर्जाची मर्यादा पूर्वी 25,000 होते। मित्रांनो, मागास वर्गात घटकातील लोकांना जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीचा किंवा या योजनेचा फायदा व्हावा यासाठी बँकेमार्फत कर्ज योजना देत नाहीत।
आणि कर्ज देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही थेट कर्ज योजना उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला थेट कर्ज योजनेची मर्यादा किती केली होती पूर्वी, तर 25,000 होती. आता ती 25,000हून 1,00,000पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं ही सदर योजने महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेचे स्वरूप खालील प्रमाणे, योजनेचे स्वरूप कसं आहे, तर प्रकल्प मर्यादा तुम्ही 1,00,000पर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. महामंडळाचा सहभाग किती आहे, म्हणजे हे जे काही महामंडळ आहेत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जे आहेत ते तुम्हाला 85,000 देणार, त्यातले 10,000 अनुदान हे जोडणार आहेत. त्याचबरोबर अर्जदाराचा सहभाग किती आहे, 5,000, म्हणजे इथं झाले 90 आणि हे 10 म्हणजे 1,00,000. अशा पद्धतीनं तुम्हाला हे 1,00,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे महामंडळ 85,000 घालणार, तसेच अनुदान 10,000 असणार आहेत आणि तुम्ही 5,000 रुपये त्याच्यामध्ये ऍड करायचे. असं टोटल मिळून 1,00,000पर्यंत तुम्हाला कर्ज मिळतो. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्हाला ती परतफेड करायची आहे. त्याचबरोबर याला व्याजदर किती आहे, तर 4% व्याजदर आहेत. मग यासाठी कागदपत्रे कोणती लागणार, तर 1 जातीचा दाखला, 2 उत्पन्नाचा दाखला, 3 रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, रेशन कार्ड नसेल तर मतदान ओळखपत्र, मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड, पॅन कार्ड नसेल तर इलेक्ट्रिक बिल, यापैकी कोणतेही रहिवासी पुरावा म्हणून चालू शकतं. त्याचबरोबर तुमच्याकडे जर व्यवसाय असेल आणि व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जसे की उद्यम आधार किंवा शॉप ऍक्ट लायसन हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता याची कार्यवाही कशी प्रकारे होणार आहे, तर आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे ही असतील तर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा हे शेवटी सांगणार आहे मी, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. त्यासाठी अर्जदाराने काय करायचंय की राहत्या घराची तसेच व्यवसायाची जागेची पडताळणी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथं राहता किंवा तुमचा जिथं व्यवसाय आहे त्या जागेची पडताळणी केली पाहिजे. प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून मंजुरी किंवा निधी मागणी केली पाहिजे. प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडून संबंधित कर्ज प्रकरणामध्ये निधी मागणी करतात. आता संबंधित कर्ज प्रकरणामध्ये जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्यांच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता 75% अदा केला जातो. ज्यावेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल त्यातील पहिला हप्ता हा 75% अदा केला जातो आणि प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेली तपासणी अभियानुसार दुसरा हप्ता 25% तुम्हाला दिला जातो. म्हणजे अशा प्रकारे 100% अनुदान तुम्हाला दिलं जातं. जर समजा तुमचा व्यवसाय नसेल तर पहिला हप्ता तुम्हाला 75% दिला जातो आणि दुसरा तुमचा उद्योग सुरू झाल्यानंतर बाकीचा 25% हप्ता तुम्हाला किंवा अनुदान तुम्हाला अदा केलं जातं. अशा पद्धतीनं ह्या योजनेचा थेट कर्ज योजना, आता तुम्ही जिल्हा कार्यालय जे आहे ते जिल्हा कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज त्या कार्यालयामध्ये जाईल. त्या अर्जाची तपासणी होईल, छाननी होईल आणि त्यानंतर थेट तुमच्या खात्यावर तुम्हाला पैसे पाठवले जाईल. आता या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचे थेट कर्ज मिळू शकतं. म्हणजे बँकेमध्ये जमा होणार नाही, थेट तुम्हाला त्याचं कर्ज मिळू शकतं. आता हे कसं करायचं, तर इथं नवयुग ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर इथं नवयुग लाभार्थी पोर्टल हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही लॉग इन या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्ज कुठून कसा करायचा, कागदपत्रे अपलोड कशी करायची, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा, हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला जॉईन व्हा, तसेच सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट आपण हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.